सोलापूर गोवा विमानसेवेनंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। सोलापूर ते गोवा विमानसेवेचे उद्घाटन करण्यासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। 2010 सालापासून सोलापूरची बंद असलेली विमानसेवा तब्बल 15 वर्षांनंतर सुरू झालेली आहे। फ्लाय 91च्या माध्यमातून आजपासून सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे। याचे उद्घाटन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। पुढे बोलताना मोहोळ म्हणाले, सोलापूर विमानसेवेची अनेक वर्षांची मागणी होती। देशात 74 विमानतळ होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून 161 विमानतळ कार्यरत आहेत। सोलापूरच्या विमानसेवेचे उडान योजनेअंतर्गत बांधकाम पूर्ण झाले आणि आता विमानसेवा ही सुरू झाली आहे। भविष्यामध्ये उडान योजनेतून इतर सोयी सुविधा केल्या जातील। नाईट लँडिंगचा विषय असेल, सर्व गोष्टी पुढच्या काळात उडान योजनेच्या माध्यमातून होतील। तसेच हैदराबाद तिरुपती विमानसेवा सुरू करण्याचा आमचा विचार आहे। सोलापूर मुंबई ही विमानसेवा देखील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। दिवा मुब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेली घटना ही दुर्दैवी घटना आहे। त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यामध्ये नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे, परंतु ती दुर्दैवी घटना आहे असेही केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले। खूप दिवस हा विषय सुरू होता। खरं तर मागच्या वेळेलाच 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा सोलापूरचा प्रवास होता त्यावेळी मी सांगितलं होतं की सोलापूरला लवकरच विमानसेवा सुरू होतीये। देशामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी मागच्या 10 वर्षात जो या विमान क्षेत्रामध्ये जी क्रांती त्यांच्या नेतृत्वाखाली घडली, खूप मोठं काम उभं राहिलं। देशामध्ये मागच्या 70 वर्षात 2014 पूर्वी केवळ 74 विमानतळ होते आणि आज आपण जर पाहिलं तर 161 विमानतळ देशामध्ये आज कार्यान्वित झाले। त्यातलंच एक विमानतळ होतं सोलापूरचं आणि उडान योजनेच्या माध्यमातून आज RCS उडानमध्ये सोलापूरच्या विमानतळाचं त्यावेळेला बांधकाम झालं आणि त्यानंतर काही काळ प्रतीक्षा सोलापूरकरांना करावी लागली की विमानसेवेसाठी। पण आज प्रत्यक्षामध्ये सोलापूर आणि गोवा ही विमानसेवा सुरू झाली। पुढच्या काही दिवसामध्ये 1 ते 2 महिन्याच्या काळामध्ये मुंबईची विमानसेवा सोलापूरहून सुरू होतीये। त्यानंतर उडान योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या विमानतळाच्या सुद्धा बाकी काही फॅसिलिटीज आहेत त्या कम्प्लीट केल्या पाहिजेत। आज त्याच्यामध्ये नाईट लँडिंगचा विषय असेल, त्याच्यामध्ये पुढे भविष्यात एक्सपान्शनचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून हैदराबाद असेल, तिरुपती असेल या ठिकाणची विमानसेवा सुरू करण्याचा आमचा विचार नक्की आहे। त्यामुळे बरेच दिवस प्रतीक्षेत असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू झाली। सोलापूर याच देशातल्या विमान क्षेत्राशी जोडलं गेलं। आज विठ्ठलाचं पांडुरंगाचं पंढरपूर, आज तुळजाभवानी मातेचं तुळजापूर, आज सिद्धेश्वर स्वामीचं आज इथं मोठं स्थान आहे। आज त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी, अशा या सगळ्या विषयाशिवाय सोलापूर ही एक मी म्हणतो की निश्चितपणे ही शब्दस्थानं तर आहेतच, पण पुढच्या काळामध्ये पर्यटन असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, शेती व्यवसाय या सगळ्याला चालना निश्चितपणे या विमानसेवेने मिळण्याशिवाय राहणार नाही आणि चांगला एक प्रयोग या ठिकाणी आज निश्चितपणे झाला। माननीय मुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले पाहिजेत की सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्याच्या माध्यमातून VGF देण्यात आलं। कारण शेवटी कुठलीही विमानसेवा सुरू करायची तर ती टिकवायची असेल तर ती शेवटी फायनान्शियली व्हायबल झाली पाहिजे, कमर्शियली व्हायबल झाली पाहिजे आणि ती सोलापूर मुंबई होत नव्हती। पण म्हणून राज्य सरकारने याच्यात पुढाकार घेतला, देवेंद्रजींनी VGF देण्याचं तात्काळ मान्य केलं आणि ती सुद्धा सेवा 2 महिन्याच्या आतमध्ये सुरू होईल। त्यामुळे सोलापूरकरांसाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे। एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पुण्यामध्ये सारस बागेत मेधाताई जे आहेत त्यांनी पत्र दिलेलं होतं की जे ईद नंतर जी बासी ईद साजरी केली जाते सारस बागेमध्ये ते बंद करावं बाग आणि त्यानुसार प्रशासनाने बंद केले। मी आज प्रवासात आहे, मी पुण्यात गेल्या माहिती घेतो, मी प्रवासात आहे, पुण्यात गेल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती घेतो। दुर्दैवी घटना आहे। आता आम्ही सुद्धा सगळे बसत असताना टीव्हीला पाहिलं, ती दुर्दैवी घटना आहे। निश्चितपणे त्याची चौकशी होईल, गोष्टी पातळीवर त्याची चौकशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे अजून समोर आलं नाही, पण दुर्दैवी घटना आहे।